प्रॅक्टिस सेट 1.5 मधला 4th वाला क्वेश्चन आता आपल्याला बघायचा आहे, सॉल्व करायचा आहे. ओके, आता वर्ड्स प्रॉब्लेम आहे हा, पण आपल्याला काय करायचं आहे, हा प्रॉब्लेम रीड करायचा आहे कॉन्सन्ट्रेटली आणि आपल्याला समजून घ्यायचं आहे कंडिशन्स काय दिलं आहे आणि त्याच्यावरून आपल्याला इक्वेशन फॉर्म करायचे. ओके, मग बघा आता, द डिनोमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 more than twice इट्स न्यूमरेटर. बघा इथे काय काय आहे, इथं डिनोमिनेटर आणि न्यूमरेटर आहे. आता आपण काय करूयात ते मग कन्सिडर करून घेऊयात. आपण न्यूमरेटर बी द एक्स घेऊयात अँड डिनोमिनेटर बी द y घेऊयात. ओके, आपण न्यूमरेटर घेतला x आणि डिनोमिनेटर घेतला y. मग काय सांगितलेलं आहे कंडिशन फर्स्ट मध्ये काय सांगितलेलं आहे, द डिनोमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 more than twice of its न्यूमरेटर. न्यूमरेटरच्या दुपटीपेक्षा, न्यूमरेटर कोणता आहे, x आहे, x च्या दुपटीपेक्षा कितीने मोठा आहे, 4 ने. कोण मोठा आहे, डिनोमिनेटर. आलं लक्षात, न्यूमरेटरच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे कोण, न्यूमरेटर. बनली इक्वेशन. तिला थोडंसं फक्त स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणून घ्यायचं आहे आपल्याला. हे y इकडे प्लस आहे, इकडे आल्यावर मायनस होईल. 2x - y इज इक्वल टू +4, इकडे प्लस, तिकडे गेल्यावर -4. दिस इज आवर इक्वेशन फर्स्ट. ओके, आता कंडिशन सेकंड वरून आपण सेकंड इक्वेशन फॉर्म करूयात. बघा आता, डिनोमिनेटर बिकम्स 12 times द न्यूमरेटर इफ बोथ द न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर आर रिड्यूस बाय 6. ओके, दोघांमधूनही आपण 6 रिमूव्ह केले तर डिनोमिनेटर काय होतो, 12 टाइम जातो. म्हणजे डिनोमिनेटर 12 पटीने मोठा असतो कोणापेक्षा, न्यूमरेटरपेक्षा. लक्षात, जेव्हा आपण हा फ्रॅक्शन घेतो x/y, कारण हा न्यूमरेटर आहे, हा डिनोमिनेटर आहे, जेव्हा आपण हा फ्रॅक्शन घेतो, जेव्हा त्या दोघांमधून पण आपण काय रिड्यूस करतो, 6 रिड्यूस करतो दोघांमधून पण, तेव्हा हा जो डिनोमिनेटर आहे हा काय होतो, 12 टाइम होतो. किती टाइम होतो, 12 टाइम. कशापेक्षा, न्यूमरेटरपेक्षा. मग न्यूमरेटर जेव्हा 1 असेल तेव्हा हा किती असेल, 12 होईल. आलं लक्षात. मग बघा आता, याला आपण क्रॉस मल्टिप्लाय करूयात. 12 इंटू दिस ब्रॅकेट x - 6 इज इक्वल टू 1 इंटू y - 6. 1 ने y - 6 ला मल्टिप्लाय केलं तर ते y - 6च राहील, कारण 1 ने कुठल्याही नंबरला मल्टिप्लाय करू द्या ते तेच राहतं. ओके, आता इकडे 12 ने x ला मल्टिप्लाय केलं, 12 इंटू x 12x मायनस 12 ने 6 ला मल्टिप्लाय केलं, 12 6 72 इज इक्वल टू y - 6. आता बघा, आपल्याला इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणायचे आहे. एक्स आणि वाय वाल्या टर्म आपल्याला लेफ्ट हँड साईडला लागतात, कॉन्स्टंट टर्म राईट हँड साईडला लागतात. ओके, मग हे प्लस वाय इकडे आल्यावर -y, 12x - y इज इक्वल टू, हे इकडे -6 आहे, 1 मिनिट, हे -72 इकडे गेल्यावर +72, हे -6. मग 12x - y 72 मधून 6 गेले, किती उरले, 66 उरले. दिस इज आवर इक्वेशन सेकंड. आता बघा, इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड जर बघितली तुम्ही तर जो व्हेरिएबल आहे याच्यासोबतचा नंबर सारखा आहे, पण याचे सिम्बॉल पण सारखे आहे. आणि ज्या वेळेला सिम्बॉल सारखे असतात त्या वेळेला आपल्याला सबस्ट्रॅक्शनच करावी लागते, कारण यांचे सिम्बॉल सारखे. यांना जर ॲड केलं तर -y -2y होईल. ओके, मग आता सबस्ट्रॅक्ट करताना जी मोठी वाटते इक्वेशन तिच्यातून छोटी रिमूव्ह करूयात आपण. रिमूव्ह इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड. मग इकडे बघा आता, इक्वेशन सेकंड काय, 12x - y इज इक्वल टू 66 अँड फर्स्ट काय, 2x - y इज इक्वल टू -4.
बघा आता जेव्हा एका इक्वेशन मधून दुसरी इक्वेशन आपण रिमूव्ह करतो त्यावेळेला तिचे सिम्बॉल काय होतात, चेंज होतात. हा प्लस आहे तर मायनस होईल, हा मायनस आहे तर प्लस होईल आणि हा पण मायनस आहे तर प्लस होईल. ओके, मग 12x मधून 2x गेले, उरले 10x. मायनस वाय प्लस वाय कटले, 0 झाले. 66 मध्ये 4 ॲड झाले, 70 आले. मग x इज इक्वल टू 70 डिवाइड बाय 10, 0 0 कटले, x ची व्हॅल्यू आली 7. ओके, आता ही x ची व्हॅल्यू कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये पुट करायची आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. पुट करूयात आपण इक्वेशन फर्स्ट मध्ये. पुट x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन फर्स्ट. आता इक्वेशन फर्स्ट काय, 2x मायनस वाय इज इक्वल टू -4. 2 इंटू एक्स जागी 7 मायनस वाय इज इक्वल टू -4. 7 टू जा 14 मायनस वाय इज इक्वल टू -4. आता हे मायनस वाय इकडे मायनस तिकडे गेल्यावर प्लस आणि हे -4 इकडं -4 इकडे आल्यावर +4. मग 4 + 4 14 + 4 इज इक्वल टू +y. 14 + 4 किती झाले, 18 इज इक्वल टू y. म्हणजेच y ची व्हॅल्यू किती आली विद्यार्थी मित्रांनो, 18 आली. ओके, मग x आणि y काय, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर, तेच फाइंड आउट करायचं होतं आपल्याला. न्यूमरेटर इज किती आहे 7 अँड डिनोमिनेटर इज 18. देन फ्रॅक्शन इज काय येतो रे फ्रॅक्शन, 7/18. झालंय सॉल्व. खूप जास्त इझी आहे, फक्त कंडिशन्स ह्यातल्या समजून घ्यायच्या आहे कॉन्सन्ट्रेशननं आणि त्यानुसार आपल्याला इक्वेशन फॉर्म करायचं आहे आणि सॉल्व करायचं आहे. ओके.